म्हणजे रामराम, एक गोष्ट तुम्ही ऐकली आहे? दोन बोक्यांनी एक लोण्याचा गोळा चोरला. त्या दोघांच्या मध्ये वाटणीसाठी भांडण झालं. माकड तराजू घेऊन आलं, म्हणालं मी वाटणी करून देतो, आणि त्या वाटणीमध्ये माकडाने अख्खा लोण्याचा गोळा फस्त करून टाकला. यात गाणं सुद्धा तयार झालं, दोन बोक्यांनी चोरीला लोण्याचा गोळा. हे गाणंही फार प्रसिद्ध झालं आणि कार्टूनवरचं ते गाणं लेकरांसाठी मार्गदर्शक बनलं. खूप खूप वर्षापूर्वीची ही गोष्ट, आता ही गोष्टच बदलली. आता बोक्यांची संख्या सुद्धा वाढली, कारण आजोबा बोक्यांनी आपल्या पोराने आपल्या पोराला असं सांगत सुटले, आणि त्यानंतर बोकी झाली शहाणी. यावेळी 3 बोक्यांनी मिळून लोण्याचा गोळा आणला, आणि आणल्यावर त्यांना कळलं की आता आपण लोण्याच्या गोळ्यासाठी भांडण करू तर माकड आपल्यातलं भांडण मजेत बघेलच बघेल, पण वाटणीच्या नावाखाली लोणी खाऊन टाकेल आणि आपल्याला काहीच मिळणार नाही. मग या बोक्यांनी आयडिया केली, आणि ती आयडिया अशी की माकडाला सांगितलं, आता आम्ही मोठा लोण्याचा गोळा आणलाय, आमच्यामध्ये वाटणीत भांडण होऊ शकतात, तेव्हा तू जरासा मोठा तराजू घेऊन ये, कारण मागच्या वेळेसचा तराजू खूप छोटा होता. माकड तराजू आणायला बाहेर पडलं. तराजूच्या राड्यामध्ये माकड अडकून पडलं, आणि तोपर्यंत या 3 बोक्यांनी लोण्याचा गोळा खाऊन टाकला. गोष्ट कशी वाटली? अशीच्या अशी गोष्ट मी तुम्हाला राजकारणात घडतीये ते सांगणार आहे. झालं असं की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुकांचे राडे सुरू झाले, आणि माकड नावाच्या मीडियाने आपल्या HMV म्हणजे हिज मास्टर्स व्हॉइस मधल्या मास्टर्सच्या सांगण्यावरून गलका करायला सुरुवात केली. गलका असा की जणू काही या 3 पक्षांच्या मध्ये आता इच्छुकच या 3ही पक्षाला पराभूत करून टाकतील. बरं, आता बोके हुशार झालेत. त्यांनी केलं काय की लढाईच अशी सुरुवात केली की चोरायच्या लोण्याचा गोळा आणायच्या आधीपासूनच आमच्यामध्ये वाद आहे असं दाखवायला सुरुवात केली. आता लोण्याचा गोळा म्हणजे सत्तेचा गोळा. सत्तेचा गोळा माकड आपल्यात वाटून घ्यायचा विचार करत असताना हा सत्तेचा गोळा या 3ही बोक्यांनी घेऊन टाकला. नगरपालिका नगरपंचायतच्या निवडणुकीत असाच सत्तेच्या लोण्याचा गोळा या 3 पक्षांना मिळाला, आणि उरलेले मास्टर्स सगळे शेवटच्या क्रमांकावर गेले. मनपा निवडणुकीमध्येही असंच होणार आहे याची नांदी आपल्याला दिसू लागली आहे. मीडियावाले आणि विरोधी पक्ष कार्यकर्त्यांचा आक्रोश दाखवण्यात मग्न आहेत, आपसातला वाद दाखवण्यात मग्न आहेत. पण घडतंय काय? घडतंय वेगळंच. मी तुम्हाला काही आकडे दाखवतो, फार आवश्यक आहेत. भारतीय जनता पक्षाने कल्याण डोंबिवली मधील 3, धुळे मनपा मधील 3, पनवेल मधली 1 आणि भिवंडी मधली 1 अशा 8 जागा बिनविरोध निवडल्या आहेत, जिंकल्या आहेत. निकालाच्या आधीच त्यांचा निकाल लागलाय. भारतीय जनता पक्षाने 8 जागा बिनविरोध काढल्या आहेत. हे बसले लोकाचे भांडणं बघत, आणि यांच्या खालून 8 नगरसेवक पद काढून घेण्यात आली भाजपकडून. आता भाजप काढताय म्हटल्यावर शिवसेना कशी गप्प बसेल? जळगावमध्ये डॉक्टर गौरव सोनवणे नावाच्या व्यक्तीने, म्हणजे आमदाराच्या पुत्रांनी, बिनविरोध जागा शिवसेनेची काढून घेतली. तिथे उद्धव ठाकरेच्याच सैनिकाने माघार घेतली. गेली बसा लोकांचे भांडणं बघत, जगाला दाखवत. आता शिवसेना एखादी जागा आपली बिनविरोध काढून घेते म्हटल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस कशी गप्प बसेल? अजितदादांनी अहिल्यानगरमध्ये करामत दाखवली, आणि अहिल्यानगर मनपातली 1 जागा बिनविरोध जिंकून घेतली. म्हणजे त्यांच्या 8 यांच्या 2 अशा 10 जागा बिनविरोध निघाल्या. है ना मज्जा? जाता का लोकांचे भांडणं बघायला? जाता?
लोकांचे भांडणं बघत बसायचे आणि वा वा टाळ्या वाजवायच्या, मीडियाला पाठवायचं. मी एक सांगतो, पुराव्यासहित सांगतो, पुराव्यासहित, आणि ते उघड करणार आहे लवकरच. मीडियाच्या पर्यंत व्हिडिओ क्लिप देणे, भाजपला बदनामी होईल अशा स्वरूपाचे मीडिया पर्सन्स मध्ये घुसविणे, कोणकोणत्या सोशल मीडियाच्या विरांनामध्ये घुसविण्यात आलं होतं आणि काय करायला लावलंय. एवढे पागल नसतात लोक. जेव्हा तुम्ही कॅमेरे घेऊन आत घुसू शकता ना, तेव्हा तुम्ही कॅमेऱ्याने काय शूट करताय हे शूट करणारे पण लोक असतात. आणि हे सप्रमाण सिद्ध करता येऊ शकेल. सप्रमाण कोण कोण कोणाकोणाला काय काय सल्ले दिलेत ते हे सप्रमाण सिद्ध करता येऊ शकतं. नुसत्या लिंक बघितल्या तरी तुमच्या लक्षात येईल. ड्राय व्हिडिओ कोणाकडे आहेत, प्लेन व्हिडिओ कोणाकडे आहेत, लोगो लावलेले व्हिडिओ कोणाकडे आहेत, ते किती वाजता अपलोड झालेत, ही सगळी जरी माहिती काढली ना तरी बस झालं. बाकी कॅमेऱ्याचा तर नंतरचा विषय आहे. भाजपातली भांडणं, शिवसेनेतली भांडणं, आक्रोश बघता बघता आणि त्याचा आनंद व्यक्त करता करता भाजप सेना आणि राष्ट्रवादीवाल्यांनी जवळपास 10 जागा यांच्या खालून काढून घेतल्या. अहो, यांना एवढं कळत नाहीये. किरीट सोमय्या जे यांच्या नेत्याची म्हणजे उद्धव ठाकरे यांची रोज ठासतायत, कमालीची ठासतायत. किरीट सोमय्यांना बाहेर पडावं सत्तेचे त्यांनी म्हणून उद्धव ठाकरेंनी प्रयत्न केले. किरीट सोमय्या का कमाल देखिए. किरीट सोमय्याच्या मुलाला नील सोमय्यांना मुंबईत उमेदवारी मिळालेली आहे आणि हा नील सोमय्याच्या विरोधात ना उद्धव ठाकरेचा उमेदवार टिकला, ना काँग्रेसचा उमेदवार टिकला, ना राज ठाकरेचा उमेदवार टिकला. कोणीही उमेदवार दिलेला नाही. किरीट सोमय्यांना गॉड इज ग्रेट म्हणावं लागलं, कारण चमत्कारच असा घडला की यांचे उमेदवार नाही राहिले. म्हणजे तुम्ही किरीट सोमय्यांसमोर गुडघे टेकले की किरीट सोमय्यांनी काय डाव टाकलाय तुम्हाला कळलंच नाही. प्रॉब्लेम कुठे आहे माहित आहे का? दुसऱ्याच्या फाटक्यात पाय घालायला गेलं की आपलं उघडं पडत असतं. आणि असंच झालंय उभाठा गटाचं, काँग्रेसचं. हे दुसऱ्याचं फाटकं बघता बघता आपली वाट लावून घेतायत हे त्यांच्या लक्षातच येत नाही. आणि आलं त्यावेळेला 10 जागा गेलेल्या असतात. नील सोमय्या निवडून यायच्या स्थितीमध्ये आलेला असतो आणि बाकी बरेच कांड घडलेली असतात. ती कांड घडतच जातील. निकाल काय लागणार आहे याचं हे उत्तम उदाहरण आहे. नमस्कार. धर्म जागृतीचा विधायक पुरुष